नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 19 ऑगस्टच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. चला मग व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला अपडेट द्यायची आहे. जे काही सध्या टेलिग्राम बाबतीत बातम्या ह्या मार्केटमध्ये फिरत आहेत त्या बाबतीत आपल्याला अपडेट सांगायचे आहे. कारण भारत तसेच जगामध्ये हे जे काही टेलिग्राम ॲप आहे ते बॅन होणार आहे, बंद होणार आहे. त्यामुळे आपल्याला जे काही आपलं संपर्क आहे तुमच्यासोबतचा, ते संपर्क याच टेलिग्राममार्फत आपण करत होतो. आता ते बंद होणार आहे अशा प्रकारच्या बातम्या सुरू झाल्यामुळे आपल्याला पर्यायी मार्ग हा बघणं गरजेचं होतं. म्हणून आपण नुकतंच व्हॉट्सअप चॅनल क्रिएट केलेला आहे. त्या व्हॉट्सअप चॅनलला आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांनी त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे. त्याची लिंक ही आपण आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर फॉलो करायचं आहे. त्या ठिकाणीच आता आपण जे काही नोट्स असणार आहेत, जे काही आपले ऑनलाईन टेस्ट वगैरे घेणार आहोत, त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणाहून आपण करण्याचा प्रयत्न हे करणार आहोत. मित्रांनो, जर समजा यदा कदाचित जर टेलिग्राम चॅनल बंदच झाला तर आपले जे काही अभ्यासाचा मार्ग आहे, जे काही आपलं संपर्क आहे तुमच्यासोबत, ते बंद होऊ नये म्हणून ही अपडेट तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटलं, म्हणून ते मी तुम्हाला सांगितलं. आता तुमचं काम आहे आपल्या चॅनलला जॉईन करायचं आहे की नाही ते तुमच्या मनावर आहे. आणि तसेच तुम्हाला एक अपडेट सांगायची आहे. आता येत्या रविवारपासून चालू घडामोडीची ऑनलाईन टेस्ट आहे आपण प्रोव्हाइड करणार आहोत. सर्वांसाठी फ्रीमध्ये असणार आहे ती. तर त्या ऑनलाईन टेस्टसाठी सुद्धा सर्वजणांनी हजर राहा. 1 सप्टेंबर रविवारी ती आपली ऑनलाईन टेस्ट असणार आहे चालू घडामोडींच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर. तर चला मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला. काल दिलेला होमवर्क क्वेश्चन असा होता की भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते आहे. तर बऱ्याच जणांनी याचं उत्तर हे कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन, कारण त्यांनी कमीत कमी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. कारण यामुळे त्यांना काय होणार आहे की परीक्षामध्ये प्रश्न सोडवण्याची जी काही भीती आहे ते राहणार नाही. आणि ज्यांना याचं उत्तर माहिती नसेल त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणारच आहोत. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, चेरापुंजी हे भारतातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे. मित्रांनो, त्यासोबतच हे 2 मुद्देसुद्धा आपल्याला एक्स्ट्राचे लक्षात ठेवायचे आहेत. चेरापुंजी कोणत्या राज्यात आहे विचारलं तर ते मेघालय या राज्यामध्ये आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणतं आहे हे पण आपल्या परीक्षांमध्ये विचारलं जातं. तर ते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं आंबोली. या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो. तर हे सुद्धा आपल्याला पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. चला सुरुवात करणार आहोत चालू घडामोडीचा. आजचा पहिला प्रश्न की नुकतेच लडाखमध्ये किती नवीन जिल्हे बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, नवीन 5 जिल्हे हे बनवण्याची घोषणा सरकारमार्फत करण्यात आलेली आहे. मित्रांनो, तर त्याविषयी थोडी एक्स्ट्राची इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे जे काही लडाख केंद्रशासित प्रदेश आहे यामध्ये अगोदर 2 जिल्हे होते, लेह आणि कारगिल, आणि आता नवीन 5 जिल्हे हे बनणार आहेत. असे एकूण आता 7 जिल्हे या लडाख केंद्रशासित प्रदेशामध्ये असणार आहेत. तर हे नवीन 5 जिल्हे कोणते आहेत तर नुब्रा, द्रास, झास्कर, श्याम आणि चांग्यांग असे 5 नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे. त्यासोबतच आपल्याला हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. हा जो काही लडाख केंद्रशासित प्रदेश आहे 31 ऑक्टोबर 2019ला जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख हे जे काही 2 नवीन केंद्रशासित प्रदेश आहेत ते बनवण्यात आलेले आहेत. तर ते आपल्याला हा पॉईंट आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे. कोणत्या राज्यात सर्वाधिक EV चार्जिंग स्टेशन्स आहेत. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, कर्नाटक या राज्यामध्ये सध्या भारतामध्ये सर्वाधिक EV चार्जिंग स्टेशन्स आहेत. तर त्याविषयी थोडं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा बघायची आहे. तर कर्नाटकमध्ये सध्या 5765 EV चार्जिंग पॉईंट्स या स्टेशन्स आहेत. महाराष्ट्रामध्ये त्या दुसरा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा. महाराष्ट्रामध्ये 3728 EV चार्जिंग स्टेशन्स आहेत. आणि टॉप 5 EV चार्जिंग स्टेशन्स कोणते आहेत म्हणजे ज्या राज्यामध्ये आहेत तर ते आहे कर्नाटकमध्ये सर्वाधिक आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यानंतर तिसरा क्रमांक लागतो उत्तर प्रदेशचा आणि चौथा क्रमांक लागतो दिल्लीचा.
तर ही थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे की नुकतेच RBIने ULI लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. याचे फुल फॉर्म काय आहे? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, युनिफाईड लेंडिंग इंटरफेस. अर्थात हा त्याचा लॉंग फॉर्म असणार आहे. त्यासोबतच ही ULI काय आहे त्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते सुद्धा बघणार आहोत आपण. जसं आपण UPIद्वारे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतो पिन वगैरे टाकून, तसंच ULIद्वारे ऑनलाईन कर्ज हे घेता येणार आहे. यासाठी पण एक UPI पिन UPI सारखंच पिन असणार आहे. ही ULI सुरू करण्यामागचा उद्देश काय आहे? तर सध्या जे काही ऑनलाईन कर्ज देणारे ॲप्स आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये स्कॅम्स करत आहेत, घोटाळे करत आहेत. मग ते कुठंतरी रोखता यावे आणि एकदम ट्रान्सपरंट पारदर्शक पद्धतीनं लोकांना कर्ज हे घेता यावे, यामागचा हे उद्देश आहे. तर ते ULI आता सध्या RBIनं लॉन्च केलेलं आहे. म्हणून त्या दृष्टीनं ही इन्फॉर्मेशन किंवा ही घडामोड आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तसेच जे काही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्याची स्थापना कधी झालेली आहे? 1 एप्रिल 1935ला. सध्या गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास हे आहेत. आणि RBIचे पहिले गव्हर्नर कोण होते? तर ते होते CD देशमुख. ही सुद्धा इन्फॉर्मेशन RBIच्या विषयी आपल्याला परीक्षांमध्ये विचारली जाते, तर ती सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया की नुकतेच मुख्यमंत्री सुखशिक्षा योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये ही मुख्यमंत्री सुखशिक्षा योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर हे कशा संबंधित आहे योजना ते सुद्धा आपण बघणार आहोत. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या जे मागास तसेच विकलांग जे काही मुलं आहेत त्यांच्या पालकांना मुलांच्या शिक्षणासाठी महिन्याला 1,000 रुपये सरकार देणार आहे. आणि हे यासाठी कोणते कुटुंब हे पात्र असणार आहे? ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असेल अशा मुलांच्या पालकांना ही रक्कम देण्यात येणार आहे दर महिन्याला 1,000 रुपये. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि ही हिमाचल प्रदेशची योजना असल्यामुळे त्या राज्याविषयी आपल्याला थोडंसं माहिती पाहिजे. राजधानी काय आहे? शिमला आहे आणि धर्मशाळा अशा 2 राजधानी आहेत या हिमाचल प्रदेशला. कारण शिमला जी काही राजधानी असते ती उन्हाळ्यामध्ये असते आणि धर्मशाळा ही हिवाळ्यामध्ये धर्मशाळा राजधानी असते त्या हिमाचल प्रदेशची. मुख्यमंत्री आहेत सध्या सुखविंदर सुक्खू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. ही सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आपण छायाचित्रसुद्धा दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट अजून चांगल्या प्रकारे लक्षात राहील. पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या 2 महत्त्वाच्या योजना सुरू झालेल्या आहेत. त्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत, म्हणून त्या पण बघणं आपल्याला गरजेचं आहे. जसं की पहिली योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर त्याची सुरुवात कधी झालेली आहे? 1 जुलै 2024ला. हा लाभ काय मिळणार आहे? दर महिन्याला 1,500 रुपये महिलांना मिळणार आहेत. यासाठी पात्रता आहे कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे, विवाहित, घटस्फोटित, निराधार, गरीब ज्या महिला आहेत त्या या योजनेसाठी पात्र असणार आहेत. आणि वयोमर्यादा या योजनेची 21 ते 65 अशी ठरवण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरी योजना आहे महाराष्ट्राचीच लाडका भाऊ योजना. ही आहे सुशिक्षित जे तरुण आहेत त्यांना ट्रेनिंग देणारी ही योजना आहे. आणि ट्रेनिंगच्या कार्यकाळामध्ये जे काही उमेदवार पात्र असतील ट्रेनिंगला त्यांना त्या 6 महिन्याचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. आणि त्या ट्रेनिंगच्या काळामध्ये 12वी पास जो काही उमेदवार असेल त्याला 6,000 रुपये मानधन सरकार देणार आहे. त्याचा डिप्लोमा झाला त्याला 8,000 रुपये आणि ज्यांची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी झालेली असेल त्यांना 10,000 रुपये प्रति महिन्याला सरकार हे मानधन देणार आहे. तर या 2 योजनांवर मागं काही ज्या काही पोलीस भरतीच्या परीक्षा असतील त्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. आणि येणाऱ्या ज्या काही कोणत्याही परीक्षा असो, मग MPSC असेल किंवा सरळ सेवेच्या एक्झाम असो, त्यामध्ये या योजनांवर प्रश्न येणार. म्हणून त्या दृष्टीनं आपण या सुद्धा योजना लक्षात ठेवायच्या आहेत. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत. ICCचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, जय शाह. हे जे काय आहेत ते सध्या नवीन ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल जे काय आहे क्रिकेट संबंधित आहे मित्रांनो हे बोर्ड, तर त्याचे अध्यक्ष बनलेले आहेत जय शाह. तर त्यांच्याविषयी थोडीशी माहिती बघायची आहे. हे जे काही जय शाह आहेत ते ICCचे नवीन अध्यक्ष म्हणून 1 डिसेंबर 2024 पासून पदभार स्वीकारणार आहेत. ICCचे हे सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत. आत्तापर्यंत एवढं तरुण कुणीही अध्यक्षपदावर विराजमान झालेलं नाही. त्यांचं वय अवघं 36 वर्ष आहे मित्रांनो.
आणि हे ICCचे अध्यक्ष बनणारे 5वे भारतीय ठरणार आहेत. या अगोदर 4 भारतीय ICCचे अध्यक्ष झालेले आहेत. हे 5वे भारतीय आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सध्या जय शहा जे आहेत ते भारतीय क्रिकेट बोर्ड आहे BCCI त्याचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर ते डिसेंबरपासून ICCचे अध्यक्ष असणार आहेत. त्यामुळे ही घडामोड आपल्याला लक्षात ठेवायची आहे. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला विचारलं जाऊ शकतं. पुढचा प्रश्न बघणार आहोत की नुकतेच पृथ्वीच्या ध्रुवांचे अभ्यास करण्यासाठी फ्रेम 2 मिशन कोणी लॉन्च करण्याची घोषणा केली. ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर A SpaceX ही जी काही अंतराळ कंपनी आहे तिनं ही फ्रेम 2 मिशन लॉन्च करण्याची घोषणा केलेली आहे. त्याविषयी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बघायची आहे. हे जे काही मोहीम आहे मित्रांनो तर त्याचा उद्देश काय आहे तर पृथ्वीच्या ध्रुवांचा अभ्यास केला जाणार आहे या मिशनद्वारे. आणि SpaceX ही जी काही कंपनी आहे ती अमेरिकेची खाजगी अंतराळ संस्था आहे मित्रांनो. आणि याचे मालक कोण आहेत सध्या एलॉन मस्क जे काही टेस्लाचे मालक आहेत तेच या SpaceXचे मालक आहेत. ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे भारतातील पहिले स्वदेशी मंकीपॉक्स RT-PCR किट कोणत्या भारतीय कंपनीने विकसित केली आहे. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर D मेडटेक झोन म्हणून एक कंपनी आहे. त्या कंपनीनं या RT-PCR किटची विकसित केलेली आहे. तर त्याविषयी थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे जे काही किट आहे त्याचं नाव काय आहे एअरबा MDX मंकीपॉक्स RT-PCR असं त्याचं नाव आहे. सध्या जगभरामध्ये मंकीपॉक्स हे जे काही रोग आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये पसरलेलं आहे आणि तेच बघता WHO अर्थात जे काही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यानंसुद्धा जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केलेली आहे संपूर्ण जगामध्ये. म्हणून ही घडामोड आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. ते आपण लक्षात ठेवायचे. अशामध्येच जे काही त्याचे RT-PCR असते ते कुणाला मंकीपॉक्स रोग झाला किंवा नाही ते चेक करण्यासाठीचं जे काही विकसित केलं आपल्या भारतीय कंपनीनं. म्हणून ही घडामोड आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ते लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. त्यासोबतच जे काही मंकीपॉक्स रोग आहे त्याविषयीसुद्धा आपण बघणार आहोत. हा जो काही मंकीपॉक्स आहे तो विषाणूजन्य रोग आहे. त्याचे लक्षणे काय आहे मित्रांनो ज्यांनासुद्धा मंकीपॉक्स होतो त्याच्या त्वचेवर पुरळ येते, त्वचेवर फोड येणे असेल, ताप येतात आणि स्नायू दुखतात. तर हे जे काही लक्षण आहेत हा जरी आपल्याला करंट अफेअर्समध्ये नाही प्रश्न विचारला तरी सायन्समध्ये जे काही विज्ञानचा घटक असतो त्यामध्ये तरी कमीत कमी हा प्रश्न आपल्याला विचारणे जाण्याची शक्यता असते. म्हणून दोन्ही अँगलनं आपल्याला या ठिकाणी हा प्रश्न बघणं गरजेचं आहे. फक्त चालक घडामोडी बघतोय म्हणजे तेवढंच करणं नाही. त्यासोबतच आपल्याला इतर जरी सब्जेक्टचा टच यामध्ये मिळत असेल ते सुद्धा आपण इन्फॉर्मेशन लक्षात ठेवली पाहिजे. कारण मित्रांनो याचा फायदा कुठं तुम्हाला होईल ते सांगता येत नाही. स्पर्धा परीक्षांमध्ये कुठेही कोणत्याही ठिकाणी अँगल प्रश्नांचा आपल्या लागू शकतो. म्हणून आपण त्या दृष्टीने सुद्धा अभ्यास सखोल करायलाच पाहिजे. त्यानंतर जसं शेवटी मित्रांनो आपण होमवर्क क्वेश्चन देऊन जातो. तर आजचा होमवर्क क्वेश्चन काय असणार आहे खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागत नाही. आणि याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे मित्रांनो. बघू आपण किती चांगल्या प्रकारे तुम्ही जे काही आपले नकाशे आहेत त्या नकाशांचा अभ्यास केलेला आहे यावरून आपल्याला कळणार आहे. म्हणून सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. बघू किती जण आपल्याला कमेंटमध्ये आजच्या उत्तर देतात या प्रश्नाचं. थांबणार आहोत मित्रांनो. तत्पूर्वी व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला आपले सबस्क्राईब करा आणि तसेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला नक्कीच फॉलो करा मित्रांनो. कारण उद्या जर टेलिग्राम समजा बंद झालं तर आपला संपर्क तुटू नये म्हणून अवश्य टेलिग्राम चॅनलला फॉलो करा अगोदर. त्याची लिंक ही आपल्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेली आहे. म्हणून न विसरता आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. कारण त्याच ठिकाणी आपण स्टडी मटेरियल येणाऱ्या काळामध्ये टाकणार आहोत. तसेच ऑनलाईन टेस्टसुद्धा त्या ठिकाणी घेणार आहोत. तर थांबूया मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद.